नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीचा ताज्या घडामोडींचा अंदाज आपण आज बघणार आहोत. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर एरिया तयार होत आहे. याचा तीव्रता वाढली तर ते डिप्रेशन मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. की हवामान प्रणाली ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र तसेच थोड्याफार प्रमाणात मध्य प्रदेशावर प्रभाव टाकू शकते. प्राथमिक अंदाजानुसार ही प्रणाली महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे आणि समुद्रावर पोहोचल्यावर पुन्हा तीव्र होऊन डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन बनू शकते. तर महाराष्ट्रातील सध्याची स्थिती काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. विदर्भाच्या पश्चिम भागात व छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला मेघगर्जनेसह वातावरण दिसत आहे. तर मात्र अजून सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झालेले नाही. आज संध्याकाळपासून आणि पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात परिस्थितीत लक्षणीय बदल होईल. ही शक्यता या हंगामातील शेवटच्या मोठ्या अतिवृष्टीची असू शकते. तर आता मान्सूनच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 24-25 सप्टेंबर दरम्यान देशभर मान्सूनची प्रगती झाली, पण आता परतीच्या पावसाला सुरुवात व्हायला हवी होती. मात्र सध्याच्या हवामान प्रणालीमुळे मान्सूनची माघार उशिराने होणार आहे. भारतीय हवामान खात्याने IMD सांगितले आहे की पुढील 24 तासात नवीन लो प्रेशर तयार होईल आणि त्याचे डिप्रेशन मध्ये रूपांतर होऊ शकते. त्यामुळे अंदाजामध्ये आणखीन बदल अपेक्षित आहे. तर शेतकरी मित्रांसाठी महत्वाची एक सूचना. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, GFS मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रासाठी 100% जुळत नाही. तो साधारण 20 ते 25% अचूक ठरतो. मात्र ECMWF मॉडेलचे अंदाज 70% पेक्षा जास्त वेळा अचूक ठरतात. त्यामुळे दोन्ही मॉडेलचा विचार करून परिस्थिती समजून घ्यावी. दिवसानुसार पावसाचा एक अंदाज आपण पाहूया. 26 सप्टेंबर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची सुरुवात. काही भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना. मात्र उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथे विशेष पाऊस अपेक्षित नाही. आता 27 सप्टेंबर सर्व दूर महाराष्ट्रात पाऊस. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या ठिकाणी तुलनेने जास्त पाऊस. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा थोडीशी घट होईल. आता 28 सप्टेंबर अतिवृष्टीची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या सर्व भागात मुसळधार पाऊस. सांगली, सोलापूर, लातूर, पुणे, सातारा, बीड, जालना, अहिल्यानगर, इंदापूर, दौंड, बारामती या भागात विशेष जोर. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर किनारपट्टी परिणाम. आता 29 सप्टेंबर पावसाची तीव्रता कमी होईल. विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस. कोकणात एकूणच पावसाळी वातावरण. 30 सप्टेंबर पाऊस स्थानिक स्वरूपाचा. बीड, लातूर, सोलापूर, काही कोकण किनारपट्टी भागात हलका पाऊस. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी होईल. ऑक्टोबरचा अंदाज आपण थोडक्यात पाहूया. 1 ऑक्टोबर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलका पाऊस. 2 ऑक्टोबर कोकण व नाशिक, पश्चिम पुणे, अहिल्यानगर भागात स्थानिक पावसाची शक्यता. 3 ऑक्टोबर नवीन सिस्टममुळे विदर्भात जोरदार पाऊस, मराठवाड्यात हलका पाऊस. 4 ऑक्टोबर विदर्भ, जळगाव, मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस. 5 ऑक्टोबर पुन्हा विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात जोरदार पाऊस. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता. 6 ऑक्टोबर पावसाचा मुख्य प्रभाव कमी. 7 ऑक्टोबर महाराष्ट्रात किरकोळ पावसाचे वातावरण. 8 व 9 ऑक्टोबर पाऊस पूर्णतः थांबेल. 10 ऑक्टोबर मान्सूनचा माघारी प्रवास महाराष्ट्रातून संपणार. परतीच्या मान्सूनचा परिणाम. परतीच्या मान्सूनमुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागेल. उत्तर भारतातून येणाऱ्या WD मुळे थंडी आणखीन वाढेल. ईशान्य मान्सूनचा थोडा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागात जाणवेल. शेतकरी बांधवासाठी मार्गदर्शन. यावर्षी अनेक भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र लक्षात ठेवा, रब्बी हंगामासाठी पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नव्या उमेदीने तयारीला लागावे. अतिवृष्टीतून सावरायला वेळ मिळेल. खरीप संपला म्हणजे आयुष्य संपले नाही, तर नव्या पिकासाठी संधी निर्माण झाली आहे. तर 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाचा प्रभाव राहील. 29 नंतर पावसाचा जोर कमी होईल आणि 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा निरोप अपेक्षित आहे. तर आपण सतर्क राहा. हवामानाचा अंदाज वेळोवेळी तपासा. शेतातील कामे नियोजनाने करा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.